नजर आत्ताच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. महिला वनडे विश्वचषकात भारतीय संघानं इतिहास घडवला. दक्षिण आफ्रिकेला हरवून हरमनप्रीतच्या टीम इंडियानं वनडे विश्वचषकावरती नाव कोरलं. कोट्यावधी भारतीयांचं स्वप्न साकार. महिला क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर बीसीसीआयची मोठी घोषणा. विजेत्या भारतीय संघाला 51 कोटींचं बक्षीस जाहीर. आयसीसीकडूनही 40 कोटींचं इनाम. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुन्हा अजित पवारांची निवड, तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी मुरलीधर मोहोळांची निवड. मतचोरी आणि सत्याच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी आशिष शेलारांची आज पत्रकार परिषद, तर मतचोरीवरून उद्धव ठाकरेंचीही पत्रकार परिषद. काय खुलासा करणार याची उत्सुकता. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी न्यायासाठी सुषमा अंधारेंचा आज फलटण पोलीस ठाण्यावर मोर्चा, तर सुप्रिया सुळे आज घेणार पीडित कुटुंबाची भेट. जैन मुनी निलेश चंद्र यांचं आजपासून आझाद मैदानात उपोषण. जुने कबूतरखाने सुरू करण्याची मागणी. दादरच्या कबूतरखान्याची ताडपत्री काढण्याचा निर्णय. पुण्यातील जैन बोर्डिंग आजपासून पुन्हा सुरू होणार. संस्थेच्या जमीन विक्रीचा करार रद्द झाल्यानं जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा. पुण्याच्या शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाचा मृत्यू. पिंपरखेडमधील संतप्त गावकऱ्यांनी वनविभागाच्या गाडीसह कार्यालय पेटवलं. बाहुबली रॉकेटद्वारे इस्रोच्या CMS-3 उपग्रहाचं अवकाशात प्रक्षेपण. CMS-3 हा आजवरचा सर्वाधिक वजनाचा उपग्रह. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आणि हेडलाईन